दोन ताकदवान संघ एकामेकाच्या अगेन्स्ट किंग 11 KDH वाघिलीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते आरपी एंटरप्राइजेस पारगाव. आरपी चॅलेंजेस पारगाव एका बाजूला आरपी एंटरप्राइजेस चॅलेंजेस पारगाव या टीमला तुम्ही पाहणार आहात. आज प्रामुख्याची गोष्ट जर स्क्रीनवरती तुम्ही पाहाल तर सोन्या गायकवाड या टीम मध्ये पुनरागमन करत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची ती दहशत आणि तो दरारा पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? 40+ मधील सोन्या गायकवाड याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. अगदी त्याच वेळेला आकाश गणपत तारेकर, सुमित ढोंगडे या स्टार कास्टला पाहाल. हॅलो, या ठिकाणी कार्यक्रमाला प्रारंभ करताना मान्यवरांचं स्वागत मी विनंती करतोय सन्माननीय सुधीर घरत साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते चंद्रकांत शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमानं उरणची प्रतीक्षा होती. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुबक आणि माफक दरात मिळावं याच्यासाठी अट्टास केला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 11 विद्यार्थ्यांना 10 कोटी रक्कम खर्च करून या ठिकाणी शाळा उभारली गेली. त्या शाळेचे चेअरमन सन्माननीय चंद्रकांत घरत साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. चंद्रकांत शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि तदनंतर सुधीर घरत साहेबांचा एकही अभिष्ट चिंतन मैत्रीपूर्ण संबंधातून साजरा होताना सातत्यानं ज्यांचा शुभेच्छांचा वर्षाव सातत्यानं राहिला ते आदरणीय चंद्रकांत शेठ घरत. चला स्वरांश इव्हेंट चंद्रकांत शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. स्मिथ अँड स्वरांश इव्हेंटच्या माध्यमानं ही स्पर्धा आणि तदनंतर सन्माननीय मुख्य अतिथींमधून चंद्रकांत शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान इथे पाहायला मिळतोय. तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय धनराजजी विस्पुते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करेन की प्लीज धनराज विस्पुते साहेबांचा आदरपूर्वक सन्मान सुधीर घरत साहेबांच्या भाईंच्या पवित्र शुभ हस्ते. चेअरमन आहेत आदर्श शैक्षणिक समूह प्रदेश संयोजक पदवीधर प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य. अज्ञानाचा अंधकार दूर करताना ज्ञानाचा दिवा घरी घरी लावला गेला. एक आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन आहेत. नाव आहे धनराजजी देवीदास विस्पुते DD विस्पुते साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर डॉक्टर गिरी यांना विनंती असेल, खरं तर वैद्यकीय सेवा देताना सातत्यानं एक महत्त्वपूर्ण योगदान या सामाजिक बांधिलकीसाठी राहिली ते आदरणीय डॉक्टर गिरी यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय भाई सुधीर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते हा भगवा वस्त्र त्यांच्या अंगावरती परिधान केला जातोय. सौंदर्याचं एक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी भाई ट्रॉफीच्या संयोजनातून मुख्य मंचावरती. तदनंतर महेंद्र गणेश राजपूत. मी उपस्थित क्रीडा क्षेत्रातील सर्व क्रीडा रसिकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्रो कबड्डी खेळाडू म्हणून ओळखले गेले. सुरुवातीला त्यांची आवड क्रिकेटमध्ये होती पण क्रिकेटपेक्षा खरा तर महाराष्ट्राच्या मातीत या खेळाडूंना उत्तम कबड्डी खेळल्यानंतर गुजरात या संघाला बिलॉंग केलं. तर जवळजवळ 93 सामने प्रो कबड्डीचे खेळला, 580 रेड्स टाकले आणि 13 सुपर रेड्स, त्यामध्ये 314 पॉइंट्स मिळवणारा हा सुपर रायडर नाव आहे महेंद्र गणेश राजपूत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. प्रो कबड्डीमध्ये रुपेरी पडद्यावरती हा चेहरा तुम्ही त्या आखाड्यात पाहिलात. मनगटांचा आणि बुद्धीचा खेळ म्हणून ज्या खेळाला संबोधलं जातोय. तदनंतर संजय महाजन, महाराष्ट्र पोलीस संघातील पोलीस ऑल इंडिया खेळाडू संजय महाजन यांची उपस्थिती इथं आपल्याला पाहायला मिळतोय. भाई सुधीर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक यथोचित सन्मान या मंचावरती होतोय. उरण पंचायत समितीचे माजी सभापती तथा महाराष्ट्र राज्य कराडी समाजाचे अध्यक्ष आदरणीय महादेवराव बंडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. पाहू शकाल चॅलेंजर पारगाव या संघानं आतापर्यंत सातत्यानं जे चॅलेंज अनेक संघांसमोर उभं केलंय तो चॅलेंज या ठिकाणी KDH वाघिवलीवाडा या संघा पुढे ठेवताना दिसतोय. इथे पाहू शकाल महादेवराव बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सब इन्स्पेक्टर माननीय अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत.
या ठिकाणी अशोक पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. सदरक्षण आहे खलनिग्रह नाही हे ज्यांचं ब्रीदवाक्य, सत्याचं संरक्षण करणं आणि दुर्जनांचं नाश करणं हे ज्यांचं ब्रीदवाक्य, या महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील माननीय अशोकराव पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. पिवळा वस्त्र खरं तर तोही संस्कृतीचं प्रतीक आहे. सन्माननीय अशोकराव पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे नवघर विभागाचं एक बुलंद नेतृत्व रविशेठ वाजेकर, आपल्याला विनंती असेल उद्योगपती रवी वाजेकर यांचा आदरपूर्वक सन्मान. भाई सुधीर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. अनेक स्पर्धा आणि सुधीर घरत यांच्यावरती प्रेम सातत्यानं रवी वाजेकर यांचं राहिलं. ते आदरणीय सन्माननीय रवी वाजेकर साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून प्रणय कडू ग्रामपंचायत सदस्य नवघर ग्रामपंचायत, प्रणयजी कडू साहेब यांना विनंती असेल. कडू साहेब ग्रामपंचायत सदस्य कडू साहेब यांना, कुंदन कडू, माफ करा, कुंदन कडू यांचा आदरपूर्वक सन्मान. सूत्रांकडून चुकीची माहिती. खरं तर या ठिकाणी कुंदनजी कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. योगेश तांडेल ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष नवघर, योगेश तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर चंद्रकांतजी तांडेल, नंदादीप संघाला कित्येक वर्ष खरं तर कर्णधार म्हणून आणि एक उत्तम खेळाडू म्हणून ज्यांचं योगदान राहिलं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी. आणि तदनंतर योगेश तांडेल, सातत्यानं हसतमुख चेहरा, सदा हसत. विश्वास तांडेल, विश्वाजी तांडेल यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. योगेश तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. चंद्रकांत तांडेल, नंदादीप नवघर या संघाला अनेक वर्ष कर्णधार म्हणून नेतृत्व करणारे सन्माननीय. तदनंतर विश्वासराव तांडेल यांना विनंती असेल, माजी उपसरपंच आदरणीय विश्वास तांडेल, चला या आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चंद्रकांत तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान. विश्वास तांडेल, चला या. GDL टेम्पो चालक मालक संघटना असेल, तदनंतर नवघरच्या एका प्रभागाचं नेतृत्व करताना नवघर ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच सन्माननीय विश्वासराव तांडेल यांचा विश्वासमय सन्मान करताना अतिशय सुरेख खेळ इथं पाहायला मिळाला. आणि मात्र हा पहिला मला वाटतोय या भाई ट्रॉफीमधील षटकार सध्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आहे. विश्वासराव तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे भारद्वाज सर आहेत. मी सुधीर घरत सरांना विनंती करेन की भारद्वाज प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान. पोलीस यंत्रणेतील सन्माननीय भारद्वाज, दिनेश भारद्वाज यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय सुधीर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते होताना दिसेल. योगेशजी परदेशी यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान भाई सुधीर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. थेट दोन मान्यवरांनंतर कॉम्बॉक्सकडे जाऊया. पहिलं षटक संपलंय, स्कोर अगदी सांगितलं जाईल. 4 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद 6 धावा धावफलकावर. या ठिकाणी पाहू शकाल बुल्मी पॉप्स ज्यांच्याकडून दिले जात आहेत हे खास क्रिएट केलेत जोएलनं. आणि म्हणूनच आज आलेल्या पाहुण्यांचं स्वागत खरं तर हे बुल्मी पॉप्सच्या माध्यमानं सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या वतीनं, तदनंतर खानदेश एल्गार संघटना उरण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सोनावणे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. खानदेश एल्गार संघटनेचे अध्यक्ष उरण तालुका त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती. तदनंतर मी विनंती करेन मान्यवरांनी प्लीज आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे, आपण सर्वांनी सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे.
भाईंचे काकाश्री आहेत, मी सर्व काकाश्रींना विनंती करेन. हसुराम गरत आपल्याला विनंती असेल. अजय ठाकूर, तर चला खेळ सुरू होतोय. घेऊन जाणार मैदानाकडे थेट बाई ट्रॉफी फर्स्ट नाईट फर्स्ट मॅच पारगाव विपक्ष वाघेव लिवाडा. धावतं विवरण ऐकायला मिळेल महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक जयेश भोसले सर. सूरज पाटीलच्या अगेन्स्ट पहिला बॉल जो मात्र पाहायला मिळाला आकाश तारेकरच्या गोलंदाजीवरती एक षटकार इनसाइड आउटचा पाहायला मिळतोय. आई बॉल लोड फुलटोच आहे. सूरज पाटील आला रे आला, पाटील आलाय आणि पाटलाने ठोकला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मागील 2 बॉलवरती आल्यात लगातारचे 2 षटकार. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा भाई चषक 2026 हे 4थ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक जिथे मात्र रोहित पाटीलने या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक इथे प्राप्त केली. 4 फलंदाजांना बाद केलं. दुसऱ्या षटकामध्ये आकाश तारेकर. पुढचा बॉल आणि किणेक आडवा बाटने लगातारचे 3 बॉल आणि त्यावरती आला 3 उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. भाई चषकाची एक वेगळी आणि अलगच लेवल आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकातील पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट आल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार पाहायला मिळाले. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतात त्याच्यावर. सूरज जयवंत पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. हंगाम ज्याने मात्र सातत्याने दणाणून सोडलंय हे वाघिलीवाडा संघाचं नाणं खणखणीत वाजतंय. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला आपण सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 22 वरती 2 नॉट आउट. संघाची धावसंख्या 28ला 4. हा बॉल लेट कट केला होता, गॅप मध्ये केलाय. डेलिकेट कट. चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने. याही बॉलवरती धावा मिळणार आहेत त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगातारचा 2 बॉलवरती आलाय. 2 चौकार. थँक्यू. त्या षटकामध्ये विक्रम नोंदवले जातील का? या बॉलवरती चौकार आला तर एका षटकामध्ये 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 चौकार. ठोकण्याचा कीर्तिमान रचला जाऊ शकत होता. सॉफ्ट हँडने केलाय. सूरज पाटीलने सिंगल येते. 5 षटकांची मॅच आहे. 5 गोलंदाज हाताने बंधनकारक आहे. तुम्हाला एक DRS दिला जाणार आहे जो वेस्ट साइड साठी राहील. बॉल गहा झाला फुटला तर नवीनच बॉल दिला जाणार आहे. याच्याकडे मी लक्ष वेधेन. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे आणि ज्या बाईकचे पॉइंट जे आहेत ते पहिल्या 3 सामन्याचेच गणले जाणार आहेत. याच्याकडे लक्ष वेधूयात. आणि टाइम लिमिट आहे. पहिले 4 षटक हे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हाताळणं बंधनकारक राहील. या गोष्टी साऱ्या काही महत्वाच्या ज्याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतो. 2 षटक संपलेत. बॅटिंग करतोय संघ मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळतो आहे तो अर्थात किंग 11 KDH वाघिलवाडा टीम. धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33ला 4. 33ला 4 इथे बाद झालेले पाहायला मिळालेत. 2 षटकांचा खेळ संपला. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान आणखीन एक नवीन गोलंदाज आकाश तारेकर खर्चिक आणि महागडा साबित राहिलेला पाहायला मिळाला. खर तर या स्पर्धेची सुरुवात जशी झाली ही एक आनंदाची बाब पाहायला मिळाली. ते पारगाव संघाच्या नावापुढे आज चॅलेंजेस लागताना पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट आज मात्र आकाश तारेकर आणि सुमित डोंगणे एकत्रित खेळतात. आज एवढी बाब नाही तर आज सोन्या गायकवाड अर्थात लक्ष्मण गायकवाड याला देखील तुम्ही आज खरं तर या संघामध्ये खेळताना पाहतात. 40+ खेळाडू आज पुन्हा एकदा रेग्युलर संघामध्ये आलेला
पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क मध्ये षटक क्रमांक 3 रितेश पाटील. धावा 33 आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 ला 4. तिसऱ्या षटक गोलंदाज सज्ज होत असताना रितेशला आपण पाहू. धावा सातत्याने येऊ लागल्यात. सूरज बागपुडला आला, पुल केलाय आणि पुल झालाय सक्सेसफुल. रन्स मिळतील त्या 6. चेंडूला गुल करत असताना ठोकला हा षटकार. पाया फलंदाजाचा थाट, तो गोलंदाजांची वाटच लावायला घेतली आहे. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आज थांबायला तयारच नाही आहे सूरज पाटील. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. रन्स त्याने बनवल्या 7 बॉलमध्ये 33. संघाची धावसंख्या 39 ला 4. पहिल्या 2 षटकांमध्ये जिथे मात्र धावा आल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. रितेशचं स्वागत. हा बॉल उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणार आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. सूरज पाटीलने लिव्ह केला होता बॉल. एका क्षणाला असं वाटलं होतं की बॉल दिशाहीन राहिलाय. डॉट बॉल आला. फलकावरती आहेत ते 39. 4 फलंदाज बाद. रितेश. सूरज पाटील बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. एका क्षणाला इथून मात्र प्रत्येकाच्या मस्तकावरती हात गेलेत. याचंच कारण बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर लक्ष्मण गायकवाड यांच्या हातामधून निसटलाय की काय. जीवदान वरदान साबित होतात आणि त्यापैकी एक जीवदान सूरज पाटीलला मिळालंय. यावेळेचा बॉल वेस्ट साईड जास्तीची आहे. स्क्वेअर कट केलाय. नो बॉल आणि त्यावरती रन्स मिळणार त्या 6. हा येतोय षटकार. काय बॅटिंग केली आहे. स्क्वेअर कट केलेत, पुल केलेत, ड्राईव्ह केलेत, डाऊन ग्राउंड चांगले केलेत, हुक केलेले आहेत आणि सातत्याने धावा गोळा करतोय. नेक्स्ट बॉल आणखीन एक अपॉर्च्युनिटी राहील. सूरज पाटीलला तो खेळतोय. 39 वरती 10 बॉल त्याने फेस केलेत. असंच नाही, या खेळाडूला रायगडाची शान म्हटलं जातं. हाही बॉल लोअर फुलटोत होता. इथे स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. रन्स मिळतील याही बॉलवरती 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. येतो चौकार. या सामन्याच्या पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट गमावून देखील केवळ 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर किंग 11 केडीएच वाघिलवाडा टीमने बनवल्यात 50 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय. 11 बॉल 43 वरती सूरज पाटील बॅटिंग करतोय. सूरज जयवंत पाटील या खेळाडूने आता मात्र चांगली लय पकडली आहे. सुमित जयवंत पाटील नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे, त्याचाच बंधू. ही 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. धावा महत्वाच्या आहेत आणि इथे आता मोर्चा बांधणी करायला सुरुवात केली आहे सूरज पाटीलने. 50 ला 4 आहेत. अद्याप आपण पाहिलं ना तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये 17 आल्यात. मागील षटकामध्ये 27 आल्या. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 आल्या होत्या आणि 4 फलंदाजांना बाद केलं होतं ते रोहित पाटीलने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर परफेक्ट होता. खोला टाकला. थेट यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. रोहित पाटील आला यष्टीच्या पाठीमागे. आघाडीला बॅटिंगसाठी नेहमीच येताना आपण त्याला पाहिलंय. निडर अंदाजपणा किंवा गोलंदाजीतलं त्याचं कौशल्य हे नेहमी त्याने पणाला लावलेलं आहे. यावेळेला सॉफ्ट हँडने ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल सिंगल निश्चित घेईल, कारण ठाऊक आहे सूरज पाटीलला चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करत होतो. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. 51 धावा फलकावरती आहेत. 4 बॅटर आउट झालेत आणि जिथे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना किंग 11 केडीएच वाघिलवाडा टीम बॅटिंग करते. धाव फलकावरती आहेत 51. 4 बॅटर आउट झालेत आणि वेळ झालाय 3 षटकांसाठी 13 मिनिटाचा अवधी घेतलेला आहात. पुढचं एक षटक केवळ आपल्याला 7 मिनिटांमध्ये टाकायचं. एक ब्रेक घेऊया, तिच्याकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू.
थँक्यू. चला मी लक्ष वेधेन बॉल जर का दिसे नसता झाला, जर का बॉलचा कलर बदलला तर नवीन चेंडू घेण्यासाठी अवेलेबल आहे. आताच आपण याच्याकडे लक्ष वेधतो आहोत. बॅटर चेंज करू शकतो जर का बॉल दिसे नसता झाला तर. याच्याकडे आपण लक्ष वेधूयात. फलकावरती 51 आहे, 4 बॅटर आउट झालेत. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आपण पाहत आहोत जिथे सुरेश पाटील 13 बॉल 44 वरती तो नॉट आउट आहे. एकाच मॅच मध्ये 3 कीर्तिमान प्रस्थापित केले जाणार का मंथनी पाटील, मला आता याची सातत्याने चर्चा करूशी वाटते. कारण पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक आली, दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉल 3 षटकार पाहायला मिळालेत आणि आता अर्धशतक उंबरठ्यावरती आहे खेळाडू अर्धशतकाच्या. पहिलाच बॉल पिक केला आडव्या बॅटने, स्लॉक स्वीप, सलमानचं भव्य स्वागत, षटकार. रसिको भाई चषक 2026 पहिल्या अर्धशतक कंप्लीट झालंय. जिथे सूरज पाटीलने पहिलं अर्धशतक ठोकलं पहिल्याच मॅच मध्ये. पहिलं अर्धशतक येत असताना पाहिला मी ते 57 ला 4 आहेत. मिनी स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. 357 चा स्ट्राईक रेट आहे. फुल लेनचा बॉल यावेळेला खोलात पाहायला मिळाला होता, लॉंग ऑनला केलाय. रोहित पाटील त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती 58 धावा फलकावरती आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठीची बाईक तुम्ही पाहतात. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये. सोन्या गायकवाड चेंडूच्या खाली आल्यात. धक्का आणखीन एक लागलाय. सुमित पाटील देखील हा 5वा बॅटर आहे जो शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर. या बाईकची चर्चा आपण करत होतो. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ही बाईक तुम्ही पाहतात. खरं तर जी आम्हाला लाभलेली आहे, जी अर्थातच उरण तालुक्यातील सर्वाधिक युवा सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती सध्या दगडीला आपण पाहिलं रायगड जिल्ह्याच्या नुकत्याच सदस्यपद भूषवत असताना पाहायला मिळतात. प्रेरणाताई कुणाल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक लाभलेली आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. इथे स्लॉक स्वीप पहिला बॉल फेस करत असताना प्रेम पाटील च्या बॅटमधून आलाय चौकार. सलमान आवासकर देखील इथे लेनच्या शोधामध्ये आहे. ही बॉल फ्लाईट दिली होती, वळण घेतलाय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. फ्लाईट सातत्याने देतोय. काही वेळेला पिक झालेत बॉल, मग त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला. आणि एक जो मात्र गुडलेन स्पॉट वरून राईज होणारा बॉल ज्यावरती विकेट प्राप्त केली आहे जिथे सलमान आवासकरने. 62 ला 5 आहेत. एक षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. शरीराला ब्रश झालाय. षटक क्रमांक 4 इथून एकंदरीत संपलं. या षटकामध्ये 11 ला 1 बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला सलमान आवासकर. धावफलकावरती ते 62. 5 बॅटर आउट झालेत. चला नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधेन. एका बाजूला संघ राहील तो CI11 GP फुंडे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते यज्ञेश 11 नांदगाव. या ठिकाणी अतिथी कक्षातील विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून प्रातिनिधिक स्वरूपात खरं तर मुख्य अतिथी ज्यांचे 2 शब्द वाढदिवसाला सुद्धा ऐकायला मिळत आहेत. भाई ट्रॉफी 2026 ला 4 वर्ष सातत्यानं ज्यांची उपस्थिती दिसली ते भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे चेअरमन मी चंद्रकांत घरत साहेबांना विनंती करतो की आमच्या या आयोजकांना आणि त्याचबरोबर या खेळाडूंना संबोधित करून त्यांना शुभेच्छा द्याव्यात. आणि निश्चितच खरं तर या कार्यक्रमाला 3 वर्ष मी उल्लेख केला. पहिला पर्व
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पवित्र शुभास्ते उद्घाटन सोहळा, दुसऱ्या वर्षी खासदार संजय दिना पाटील, तिसऱ्या वर्षी परत एकदा, पण यावर्षी निश्चितच सन्माननीय मुख्य उद्घाटक म्हणून चंद्रकांत शेठ घरत आपण या कार्यक्रमाप्रसंगी या उद्घाटन झालं असं जाहीर करून आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. शेवटचा आणि अंतिम षटक जे मात्र या पहिल्या सामन्यातील पाहायला मिळणार आहे. चला नांदगाव आणि फुंडे संघ. नमस्कार. आज सुधीर सामाजिक संस्था नवघर आयोजित भाई चषकचं उद्घाटन या नवघरच्या वीर वाजेकर मैदानामध्ये आत्ताच उद्घाटन झालेलं आहे. आणि या उद्घाटन प्रसंगी आपल्याला या इथं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय महेंद्र गणेश राजपूत, जे गुजरात प्रो कबड्डीचे प्लेयर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या इथूनच आता विस्फुती कॉलेजचे धनराज विस्फुते सरसुद्धा इथून गेलेले आहेत, ते सुद्धा उद्घाटन प्रसंगी हजर होते. त्याचप्रमाणे डॉक्टर गिरी सर, आपले महादेव पंडासाहेब, संजय महाजन, भारद्वाजजी, परदेशीजी, अशोक पाटीलजी, रवी वाजेकरजी, विश्वास तांडेलजी आणि योगेश तांडेलजी आणि इतर सर्व ह्या नवघर गावचे अनेक प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे या आयोजन कमिटीचे, सुधीर सामाजिक संस्थेचे आपल्यासमोर दिसत आहेत की अनेक आयोजक आहेत इथं, की ती दरवर्षी खूप मोठ्या थाटानं सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या वतीनं हा भाई चषक आयोजित करत असतात. मला माहिती आहे, मी दरवर्षी उद्घाटनाला हजर असतो आणि त्यावेळेस बघत असतो खूप थाटानं आपला हा उद्घाटन होत असतो. आणि यावर्षीसुद्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये छानपैकी असं आयोजन इथं झालेलं आहे आणि उद्घाटनही झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सुधीर घरतजी हे अनेक सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असो किंवा ह्या समाजामध्ये आज उरण तालुक्यामध्ये आज माझा मित्र म्हणून अनेक वर्ष मी त्याला बघत असतो की समाजामध्ये अनेक लोकांना तो नेहमी मदत करत असतो. आज आपल्याला माहिती आहे की त्यांचे रयत सेक्शन संस्थेचे फुंडा कॉलेज इथे रयत संस्थेचे मॅनेजमेंट बॉडीवर ते काम करत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन देण्याचा किंवा गोरगरिबांना न्याय देण्याचा, प्रवेश देण्याचं काम करत आहेत. खरोखरच त्यांचं कार्य हे अतुलनीय आहे. ते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचे खूप निकटवर्ती आहेत. आणि आज गव्हाण येथे केवळ माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम चालू असल्यामुळं सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सकाळीच दीर्घ व्यक्त केले की मी आज इथं कार्यक्रमामध्ये असल्यामुळे उद्घाटन प्रसंगी येऊ शकत नाही, परंतु नक्कीच मी नंतर फेरी मारणार आहे. परंतु आत्ताही मी फोन केला तरी ते कार्यक्रम चालू आहे. जवळजवळ 11 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे त्यांचं, कारण त्या विभागातले सर्व माजी विद्यार्थी उलवा भागातले, गव्हाण उलवा भागाचे असा त्या कार्यक्रम चालू आहे स्कूलवर. आणि अशा रीतीनं आज या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तीनं भाग घेतला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, मला वाटतं हे 5 दिवस चालणारे सामने आपण सर्व छानपैकी असं एन्जॉय करणार आहेत. ह्या इथं अनेक खेळाडू, जे मान्यवर खेळाडू आहेत की आपल्याला माहिती आहे रायगडमध्ये नामांकित खेळाडू इथं सहभाग घेणार आहेत आणि टीमीने सहभाग घेतलेला आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीचा खेळ इथं बघायला मिळणार आहे. आज आता आकाश तारेकरशी मगाशीच मी चर्चा करत होतो. तो गेल्या कित्येक वर्षापासून मी त्याला पाहतो, खूप चांगला असा खेळ खेळतो आणि तो सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला भेटलेलो आहे ह्या क्रिकेटच्या माध्यमातून. आणि चांगले असे रायगडमधले खेळाडू या मैदानावर आपल्याला दिसणार आहेत. आपण या खेळाचा खरोखर आनंद घ्यावा. आज आपण बघता आहोत सुंदर असं आयोजन इथं केलेलं आहे. ह्या आज पहिला दिवस आहे, परंतु जसजसे दिवस जातील तसं इथं गर्दी वाढत जाणार आहे आणि आपण या रायगडभरात या खेळाडूंचं खेळ चांगलं बघायला संधी आहे. आणि या पुन्हा एकदा मी या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो की आज त्यांनी हे छानपैकी जे आयोजन केलेलं आहे आणि सुधीर घरत यांच्या पाठीशी हे सर्व कार्यकर्ते यांनी जो सहभाग घेतलेला आहे आणि हे सुधीर घरत सामाजिक संस्थेचं भाई चषक आयोजित केलेलं आहे,
त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद मानून मी इतर रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सन्माननीय चंद्रकांत शेठ गरत. आजच्या रजनीतील सेकंड मॅच दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी भाई सुधीर गरत आणि चंद्रकांत शेठ गरत यांना विनंती करतोय की टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. टॉस बॉक्सकडे येताना दिसतील सन्माननीय भाई सुधीर गरत आणि तदनंतर चंद्रकांत शेठ गरत. एकीकडे असणार आहे पनवेलमधील एक नामांकित टीम नांदगाव, तर दुसरीकडे असणार आहे सध्या कित्येक वर्षापासून फुंडे टीम. आणि खरं तर ज्या टीममध्ये RPL सीझन 6चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश अर्थात पिट्टू हा पाहायला मिळाला. मी विनंती करतोय सन्माननीय चंद्रकांत गरत यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. विल कॉल येस. नांदगाव कॅप्टन कॉलिंग हेड टेल. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार आहे नांदगाव कॅप्टन मयूर. आणि इथे पाहू शकाल क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे पुंडे टीम, नांदगाव टीम यांना फलंदाजी खरं तर अगदी क्षेत्ररक्षण करताना. आणि आपण पाहू शकाल ही लढत फार महत्त्वपूर्ण असणार आहे. या सीझनमध्ये नांदगाव टीम तुमच्यासोबत कधी खेळताना दिसली आहे का? एकदा खेळलो समर्थ चषक पिरकोनला. म्हणजे आत्ताच याच आठवड्यात तुम्ही खेळलात. कोण वरचढ ठरला होता? आम्ही वरचा ठरलो. येस, तुम्ही जिंकला होता. त्यावेळेला तीच पुनरावृत्ती. मैदान एक वेगळं असणार आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा ही वेगळी असणार आहे. वेळ वेगळा आहे, काळ वेगळा आहे. एक नवीन लढत पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर हा सीझन नाईट टुर्नामेंटचा आणि डे फॉर्मॅटमधील तुमच्या टीमसाठी फुंडेसाठी कसा राहिला? चांगला राहिला आहे, कारण 10 ते 12 नंबर आम्ही मारलेत जवळजवळ. 3च नाईट टुर्नामेंट केलो, त्याच्यामध्ये एक आम्ही जिंकलो आहेत. आता हा 4था टुर्नामेंट आहे नाईटचा. प्रथमेश सारखा खेळाडू खरं तर तुमच्या स्क्वॉडमध्ये खेळताना दिसणार आहे, ज्यांना आत्ताच RPL सीझन 6मध्ये मानाची आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची फोर व्हीलर अल्टो खरं तर ही अगदी त्यानं जिंकली आणि त्याच्यावरती खरं तर त्याचं नाव कोरलं गेलं. त्याच्यानंतरही आत्ता पहिली स्पर्धा मला वाटतोय तुमची असावी किंवा काल रात्री खेळला असणार. टीममध्ये काहीसा बदल की तेच खेळाडू घेऊन तुम्ही खेळणार आहात? तेच खेळाडू घेऊन आम्ही खेळणार टीममध्ये. परत एकदा एक चांगली बॅटल आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल अशा प्रकारची अपेक्षा करतो आहे. आणि जाऊया परत एकदा कॉम्बॉक्समधून थेट मैदानाकडे, ज्या ठिकाणी IPL कॉमेंटेटर म्हणून हा आवाज आपल्याला मराठी मातृत्व भाषेतून पाहायला मिळाला. नाव आहे कुणाल दादे. यांच्या आवाजातून आपण ऐकणार आहोत पुढचं सत्र. धन्यवाद नितेश पंडित सर, धन्यवाद जयजी भोसले. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण तालुक्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा भाई चषक 2026 पर्व 4 तुम्ही अनुभवताय. पहिला सामना आणि पहिल्याच मॅच मध्ये 75च्या आकड्याचा पाठलाग करायचा आहे. 75 टू विन. 75 धावा या मॅच मध्ये आणि त्यातल्या त्यात सूरज पाटील एकटा लढलाय वाघ. या मॅच मध्ये त्याने धावा केल्यात 62. 20 बॉल फेस करत असताना 7 षटकार मारलेत आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तीच जोडी मैदानामध्ये, तोच तरारा, तीच दहशत परत एक वेळा RP एंटरप्राइजेस चॅलेंजर पारगाव घेऊन येईल का? सुमित ढोंगडे आणि आकाश तारेकर ही जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होते. पहिला बॉल फेस करण्याच्या तयारीत आहेत सुमित ढोंगडे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर खेळलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. एक टप्पा घेत पहिला बॉल चौकार. नक्की अलग लेवल आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. भाई चषक म्हटल्यानंतर एक स्फूर्ती मिळते प्रत्येकालाच, एक ऊर्जा मिळते कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. आणि त्याचमुळे सुधीरजी गरज साहेब नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत आणि त्यांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दुसऱ्या बॉलवर मात्र पॉइंटला झेल देऊन परतलाय. एक चांगला झेल टिपण्यात आलाय पॉइंटला. यश पाटीलच्या माध्यमातून फलंदाज पाद.
होत असताना कार्यक्रमातून एक्झिट होताना दिसत आहेत, प्रस्थान करताना दिसत आहेत. या भाई ट्रॉफी 2026चे मुख्य उद्घाटक माननीय चंद्रकांत शेठ घरत कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. तदनंतर पाहू शकाल प्रो कबड्डीचा एक खेळाडू आहे गुजरात या टीमसाठी सातत्याने ज्याने योगदान दिलं आणि आतापर्यंत एक सुपर रायडर म्हणून ज्याची नोंद निश्चितच राहिली. त्यांच्या समवेत एक क्षणचित्र आमचे सर्व मान्यवर व्यासपीठावरती मंचावरती घेताना दिसत आहेत. O2 दाते सर. भरपूर पारितोषिक आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय T20 मध्ये जसा विश्वचषक दिला जातो अगदी तशीच सुबक रेखीव अशी ट्रॉफी आहे 12 किलोची या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी देखील पुरस्कार दिला जाणार आहे 11,111 रुपयाचा. आणि अनेक गिफ्ट हॅम्पर्स आहेत पारितोषिकाच्या बाबतीत. आणि त्यामुळे अनेक जे सिनेमॅटोग्राफर आहेत जे रील स्टार आहेत ते या स्पर्धेच्या रील्स अपलोड करतायत. बॉल हवेत आहे, चान्स आहे, परंतु फिल्डर मागे धावतोय, प्रयत्न सुरू आहे. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन टी ग्राउंड एक चांगला फटका. पंचांचा इशारा येईल 4 धावा. धावा एक चांगला फटका. मिड ऑफ आतमध्ये होता. रोहितला सुपरहिट बॅटिंग करावी लागणार आहे कारण सुमित ढोंगडे बाद झालाय. हा लावलाय. टीमची धावसंख्या 8. शॉर्ट बॉलचा वापर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा वाढताना दिसतात. 9 धावा फलकावर लागल्यात. किंग 11 KDH वाघविली वाडा आणि त्यांच्या विरोधात RP एंटरप्राइजेस चॅलेंजर पारगाव. पहिला सामना. आई बॉल थोडासा पुढे टाकला. यावेळेला दिशा चांगली आहे. पंचांचा इशारा येतोय. हा डॉट बॉल आणि त्यानंतर DRS वापरला बॅटिंग करणाऱ्या टीमने. चॅलेंज केलेलं आहे व्हाईट बॉल साठी. सो व्हाईट बॉल साठी हा DRS वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला होता हा डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर चॅलेंज करण्यात आलं आकाश तारेकर कडून कारण नॉन स्ट्रायकर एंडला तोच उभा होता. आणि त्याच्यानंतर पाहूया हा निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा. 8 धावा सध्या तरी फलकावर आहेत. 75च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॉल योग्य आहे. रिव्ह्यू गमवलाय. एकच रिव्ह्यू आहे पूर्ण डावामध्ये. त्याच्यामुळे आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. बॅटिंग करणारी टीम चॅलेंजर पारगाव RP एंटरप्राइजेस. कटर कमी गतीने टाकलाय. पदलालित नाहीये. जागेवरूनच खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला रोहितचा आणि हा ऐकतोय डॉट बॉल. त्याच्यामुळे सूरज पाटील चांगली कामगिरी करत असताना सूरज पाटीलने घणाघाती हल्ले चढवले. पहिल्याच डावामध्ये अर्धशतक ठोकले. पहिलं अर्धशतक. यावेळेला टर्न केला. चांगला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि इथे धावा मिळतील 4. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या 13. थँक्यू डीचे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. भाई चषक 2026 पर्व 4 तुम्ही पाहताय. आदरणीय सुधीरजी घरत साहेब भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ युवा मोर्चा खूप चांगलं काम ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9:43 ला पहिला बॉल पडला होता. 6 मिनिटं झालेले आहेत. पहिली वॉर्निंग इथे आताच मी तुम्हाला सांगतोय. 6 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव आहेत. रेस शिक्षण संस्था फुंडे कॉलेजचे बोर्ड मेंबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन होतं आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेवर सगळ्यांच्याच नजरा खिळलेल्या असतात कारण ही स्पर्धा म्हटल्यानंतर सगळ्यांसाठी एक पर्वणी असते. ही स्पर्धा म्हटल्यानंतर एक उत्सव असतो. ही स्पर्धा म्हटल्यानंतर एक ऊर्जा असते प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये. सुधीरजी घरत साहेब दिलदार मोठ्या मनाचा माणूस आणि त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला ही स्पर्धा क्रिकेटची येते त्यावेळेला या उरणच्या प्रत्येक गावोगावात चर्चा होते या क्रिकेटच्या स्पर्धेची. असा भाई चषक तुम्ही पाहताय. पहिला सामना दर्शनाला सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरला 6 मिनिटं घेतलेत. लक्षात घ्या. वारंवार तुम्हाला सांगतोय आम्ही. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा सजवावा लागेल. किंग 11 KDH वाघिवली वाडा
सेकंड ओव्हर मध्ये दर्शन. पहिलाच बॉल समोर मारलाय, मिड ऑफ आतमध्ये, सरळ जाईल बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये, डाऊन दी ग्राउंड. पंचांचा इशारा, 6 धावा, सिक्सर. पहिल्या डावामध्ये खतरनाक खेळ आणि दुसऱ्या डावात आता आकाश. ओ काय ड्राईव्ह आहे, अनस्टॉपेबल, कोणीच चालणार नाही, फक्त बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. कडक शॉट, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून 4 धावा. मध्ये सूरज पाटीलचा ब्लास्ट आणि दुसऱ्या डावामध्ये आकाश तारेकरचा खेळ. म्हणजेच काय पर्वणी आहे तुमच्या सगळ्यांसाठीच. आणि त्याचमुळे भाई चषकाची चर्चा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. काय फटका होता पाना, स्टँड अँड डिलिव्हर फ्रंट लेगला थोडस बाजूला केला आणि कव्हर पॉइंट मधून हा खूपच चांगला ड्राईव्ह दाखवत असताना 4 धावा. बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅट मधून निघालेला हा फटका त्याच वेगाने गेलाय. सरळ 4 धावांसाठी आकाश तारेकर. टीमची धावसंख्या 23. जास्त वेळ घेत आहे, परत एक वेळा सांगतोय. वाघिवली वाडा 6 मिनिटं पहिल्याच ओव्हरला घेतलीत. आरपी एंटरप्राइजेस चॅलेंजर पारगाव हा संघ मैदानामध्ये उतरलाय. किंग्स 11 KDH वाघिवली वाडाच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना बॉल सरळ चालला विकेट कीपर कडे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या जातात स्कोर बोर्डवर 24 धावा. दर्शन पाटील विट मिळाली, जागा दिली, डीप मध्ये स्वीपर कव्हर ठेवला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. एकेरी धावा इथे चालतील असं म्हणतीलच टीम किंग 11 KDH वाघिवली वाडा. कारण या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय. सुरुवात एकदम अडखळत होती, लवकर विकेट गमावल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक केलं थाटात. सूरज पाटीलने पहिल्याच मॅच मध्ये पहिलं अर्धशतक ठोकलंय माई चषकामध्ये. आणि त्यामुळे चर्चा आहे या टीमची. KDH वाघिवली वाडा म्हटल्यानंतर यावर्षी थक्क करणारा प्रवास या टीमचा राहिलाय. काय खेळले होते इनामपुरीच्या ग्राउंडवर अंगद पाटीलच्या टुर्नामेंटमध्ये. हे सगळे शिलेदार. पुढचा बॉल, ओ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ढगात लाइटिंग, बॉल सीमा पार. 6 धावा, भाई चषक षटकार. फटका सजवला रोहितने. कडक पुल, बरोबर रोहित शर्मा स्टाईलने फ्रंट फुटवर पुल केला आणि तो देखील वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. 6 धावा येतात आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात आतापर्यंत 31 षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. 20 बॉल मध्ये आता 44 धावा करायच्या आहेत. त्याच्यामुळे 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डगमगलेला नाहीये संघ. आरपी एंटरप्राइजेस प्रणय कडू यांनी पुरस्कृत केला हा संघ. पहिल्या 3 मॅचेस रन मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक साठी काउंट होतील, लक्षात घ्या. परत एक वेळा पिकअप शॉट, उचललाय बॉलला, सळ पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. हानकी बडीव, इतिहास घडीव, धुरळा उडीव, षटकार. डीजे काय फटकेबाजी आहे, बॅक टू बॅक षटकार येतात.
हा पिकअप शॉट बघा, जसा बॉल पडला त्याच्यावर मोहरच लावली 6 धावांची. बॅटचा स्विंग तडाखा खूप चांगला होता आणि बॅक टू बॅक षटकार मारलेत रोहितने. नावच रोहित आहे, बॅटिंग सुपर हिट करतोय. ज्या पद्धतीचं आयोजन आहे सुधीर गरज साहेबांचं, सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 38 आणि 18 बॉल मध्ये आता 37 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 37 धावा. थँक्यू. तुम्ही पाहू शकाल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी असणारी मॅक्स्ट्रॉन M4 ही स्कूटी दुचाकी आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच मतदारसंघाच्या नवनिर्वाचित सदस्य रायगड जिल्हा परिषद आदरणीय प्रेरणा कुणाल पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तर खरं तर प्रेरणाताई आपले मनस्वी आभार. आणि या स्पर्धेत 4 रजनीमध्ये निश्चितच त्यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसणार आहे. परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी केले जाणारे पॉईंट्स काउंट्स असणार आहेत ते फक्त एका रात्रीच्या खेळात सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या संघाला, त्याच खरं तर अगदी खेळाडूला त्या 3 मॅचेसमध्ये जे पॉईंट्स होतील तेच ग्राह्य धरले जाणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा झाल्या. 38. भाई चषकाला सुरुवात झाल्याने आपसुकच उरणकरांच्या नजरा या नवघर गावात आता खेळलेल्या आहेत. बॉल हवेत आहे, हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. गगनचुंबी षटकार, ढगात लाइटिंग लावत 6 धावा, सिक्सर. ऑलराऊंडर खेळाडू आहे हा रोहित. सुरुवातीलाच धक्के त्यांनीच दिले होते या KDH वाघेलीवाडा टीमला आणि आता बॅटिंग मध्ये देखील तोच दमखम दाखवतोय. क्लासिकल खेळ. लॉंग ऑफ होता तरी देखील त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमा रेषा पलीकडे. खतरनाक खेळ सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 44, 44. आता 30 दहशत आणि तोच दरारा दिसणार आहे टीमचा. नाव होतं चॅलेंजर पारगाव. या स्पर्धेमध्ये खेळत आहेत RP एंटरप्राइजेस. प्रणय कडू साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता, हवेत उडवलाय, डीप मध्ये कव्हर्सला बॉल टर्न होतोय. त्यानंतर स्वीपर कव्हर मध्ये, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील रोहितच्या माध्यमातून. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक तुम्ही पाहताय. सुधीर गरज साहेबांचं काम सामाजिक, शैक्षणिक, राजकीय मोठा वारसा त्यांना लाभलाय. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव आहेत. रयत शिक्षण संस्था रायगड विभाग बोर्ड मेंबर आहेत. JNP ट्रान्सपोर्ट, जोएल कन्स्ट्रक्शन, जोएल इन्फ्रा फ्राईट सर्व्हिसेस, श्री वरद लॉजिस्टिक याच्यासाठी खूप महत्वाची कामं त्यांनी सातत्याने केली आहेत. बॉल हवेत, विकेट कीपरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाज बाद. पाटील परतलाय. 290चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 10 बॉल मध्ये 29 धावांची खेळी केली. आणि आपण चर्चा करत होतो सुधीर गरज साहेबांच्या बद्दल. उरण तालुक्यामधील आदिवासी वाडी आणि वस्तीवर नेहमीच ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आलेले आहेत. सामाजिक संस्थेचं खूप मोठं काम आहे. आदिवासी वाडी वस्त्यांवर विद्युत पुरवठ्याचं काम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुधीर गरज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलंय. आणि आपण पाहतोय अनेक शाळांना शालेय साहित्याचं वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. अनेक शाळांना त्यांच्या माध्यमातून कम्प्युटरचं वाटप करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक साहित्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर. आणि त्याच्यामुळे
एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच माध्यमातून गेली 4 वर्ष तुम्ही ही क्रिकेटची स्पर्धा पाहताय. भाई चषक उरण तालुक्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि खऱ्या अर्थाने ऊर्जेचा एक प्रेरणा स्रोत असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच भाई चषक. पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवसामध्ये पण पाहतो काय भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पाडलाय. ओ स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता, बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल होता होता राहिलाय, परंतु प्रयत्न तिथे खूप चांगला केला त्या फिल्डरने. दर्शन होता तिथे. या सिंगलच्या मदतीने 47 धावा झाल्या. 14 बॉल मध्ये 28 धावा करायच्या आहेत. 14 चेंडू आणि 28 धावा. मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला रितेश. आकाश सध्या स्ट्रायकिंग एंडला. रितेश आणि आकाश तारेकर ही जोडी मैदानामध्ये 200चा स्ट्राईक रेट दाखवावा लागेल. 12चा रिक्वायर रन रेट आहे. 14 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत. पहिलाच सामना रंगताना दिसतोय भाई चषकात. कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे मात्र अपील सुरू आहे. पंचांचा इशारा. फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा. आकाश तारेकर आउट. आकाश तारेकरने 4 बॉल मध्ये 11 धावा केल्या. 275चा स्ट्राईक रेट होता. एक चौकार आणि एक षटकार मारलाय आकाश तारेकरने या मॅच मध्ये. परंतु ऋषिकेश येण्याचं कारण सोन्या आलाय आता फलंदाजीसाठी. हे होतं ते कारण येण्याचं. सोन्याचं बॉल पुढे टाकला होता. लेग ब्रेक होता आणि बॅटची कळा घेत असताना विकेट किपरने हा झेल टिपलाय सूरज पाटीलने. नवीन फलंदाज सोन्या गायकवाड एक काळ गाजवलाय. अजूनही तीच दहशत, तोच दरार आहे 40+ मध्ये देखील आणि त्यातल्या त्यात आता याही गटामध्ये मी म्हणेन. कारण सोन्या म्हटल्यानंतर मैदानामध्ये आल्यानंतर तुडुंब गर्दी आकाश तारेकर यांना पाहण्यासाठी, सोन्या गायकवाड यांना पाहण्यासाठी आणि तोच दरारा परत कायम ठेवायचा या टीमला. ओ चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवले फलंदाजांना. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 28 धावा करायचे आहेत. आरपी एंटरप्राइजेस प्रणयजी कडू यांच्या टीमला म्हणजेच चॅलेंजर पारगावला. खेळा टीम वाघिवली वाडा KDH किंग 11. 12 बॉल आणि 28 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. खतरनाक सामना. 4 स्पर्धा सध्या उरण तालुक्यामध्ये सुरू आहेत. तरी देखील पहा ही जी स्पर्धा आहे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा आहे. रेलिंगच्या आजूबाजूला तुम्ही लक्ष द्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. हीच तर खासियत आहे भाई चषकाची आणि म्हणूनच या स्पर्धेला उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून पाहिलं जातं. ऊर्जा देणारी स्पर्धा आहे आणि तेवढाच भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आणि जेवढे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत सुधीर गरज सामाजिक संस्थेमध्ये, एवढे कार्यकर्ते कुठल्या स्पर्धेला एकत्रितरित्या नसतात. त्याच्यामुळे या सगळ्यांची एकजूट आणि त्यानंतर असा क्रिकेटचा उत्सव. बॉल बैठक मारलाय, हवेत आहे, सरळ सीमारेषा पलीकडे जाईल, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड, षटकार.
इथे येतात या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळतंय. पायावरचा बॉल होता, लेग ग्लान्स केला आणि 4 धावा मिळवल्यात. फुल टॉस, यावेळेला बैठक मारण्याचा प्रयत्न, टो एंडला लागला बॅटचा बॉल आणि त्याच्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. बॉल चाललाय लॉंग ऑनला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 59. या मॅच मध्ये 75 धावा करायच्या होत्या, 59 झालेले आहेत. आता धावा करायच्या आहेत 16. 8 चेंडू आणि 16 धावा. रिक्वायर रन रेट 12. 8 बॉल 16. त्याच्यामुळे कडक मॅच. पहिला सामना पैसा वसूल मॅच. पण नेहमी चर्चा करतो सामन्याच्या स्पर्धेच्या शेवटीला यासाठी केला होता 8 तास, परंतु इथे 8 तास पहिल्या दिवसापासूनच आहे. चांगल्या स्पर्धेचा खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला, स्वीपर कव्हर खाली, झेल टिपलाय. रितेश बाद होतो, एक चांगला झेल. डीप मध्ये यश पाटीलचा दुसरा झेल आहे. रितेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सामना बदलतोय, कहाणी बदलते या मॅचची. कधी पारड जड होतोय पारगाव टीमचं, तर कधी पारड जड होतंय केडीएच वाघिवली वाडा या टीमचं. मैदानामध्ये नवीन फलंदाज राज पाटील आलाय. नावात राज आहे. या मैदानावर राज करेल का हा प्रश्न आता उद्भवलाय, कारण आता 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. पहिला सामना हीच अपेक्षा होती. पहिला सामना चांगला रंगेल आणि त्याच्यासाठी तर भाई चषकाचं आयोजन आहे. दरवर्षी तुम्ही ही स्पर्धा पाहता. या स्पर्धेची चर्चा नेहमीच असते. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच भाई चषक पर्व 4. पहिला सामना रफ अँड टफ होत असताना 7 बॉल 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज राज आलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बॉल सगळ्यात महत्वाचा बॉल असणार आहे या सामन्याचा. लास्ट बॉल हवेत आहे. भागेशने परत संधी बनवली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली, झेल टिपलाय, चांगला झेल आर्यनच्या माध्यमातून. फलंदाज बाद आणि आता शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या 16. टीम आरपी एंटरप्राइजेस चॅलेंजर पारगावला. आणखीन एक विकेट इथे गारद होते आणि त्याचमुळे दबाव बनलाय आता टीम आरपी एंटरप्राइजेस चॅलेंजर पारगाव या संघावर. कारण या मॅच मध्ये टार्गेट होतं 75चं. सुरुवात चांगली झाली, 3 ओव्हर मध्ये धावाही कमी ठेवल्या, परंतु त्याच्यानंतर एकाएकी सामना बदललाय. एकाएकी या मॅच मध्ये कमबॅक होत आहे आणि त्याचमुळे आता दबाव बनवलाय फलंदाजी करणाऱ्या टीमवर. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी यश पाटीलच्या खांद्यावर, ज्याने 2 चांगले झेल टिपलेत. पाहूया आता सामना वाचू शकेल का. सर्वेश आणि सोन्या ही जोडी आता मैदानामध्ये आहे, परंतु आक्रमण हाच एकमात्र पर्याय. मोठे फटकेच मारावे लागणार आहेत. $59, 16 धावांची गरज. येणाऱ्या 6 बॉल मध्ये प्रत्येक बॉलवर आक्रमण, त्याच वेळेला जिंकू शकतात. फुल टॉस बॉल होता, समोर मारलाय लॉंग ऑनला. ओ इथे मात्र पायाला गुडघ्याला लागून बॉल समोर निघालाय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावा मिळाल्या, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतात. धावा झाल्यात 61. आता 14 धावांची गरज आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 5 चेंडू 14 धावा. सोन्या गायकवाड स्टाईल मध्ये सामना फिनिश करेल का. मजा आली या मॅच मध्ये. पहिला सामना रोमांचक अवस्थेमध्ये दाखल झालाय.
शेवटचे 5 बॉल मध्ये 14 कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. सोन्याने परत एक वेळा स्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 13. 4 चेंडू 13 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 62. 62. खतरनाक सामना इथे रंगत असताना हा बॉल खूप महत्वाचा आहे. सर्वेशच्या दृष्टिकोनातून शून्यातून सुरुवात करायची. यश पाटील खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केल्यासमोर लॉंग ऑफला फिल्डर आहे. तिथे देखील फक्त एकच रन मिळताना दिसते. सिंगल. 63 धावा झाल्यात. म्हणजेच पुढच्या आता 3 बॉल मध्ये 12. ही सिच्युएशन नेहमीच अशीच राहिली आहे या खेळाडूसाठी. 3 बॉल 12. कोणत्याही क्षणी बॅटर नवीन बॉल घेऊ शकतात. जर बॉल खराब झाला असेल याची माहिती पहिल्याच ओव्हरमध्ये आपण दिली होती आणि त्याच्यामुळे आता पुढचे 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये बॉल चेंज करण्यात आलेला आहे आणि आता मैदानामध्ये सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सोन्या गायकवाड तयार आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी केली परंतु मोठा फटका आलेला नाहीये या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये आणि त्याचीच अपेक्षा आहे. सोन्या गायकवाड तयार. कमी गतीने टाकलेला बॉल फिंगर रोल केली. इम्पॅक्ट पाहिला पंचांनी. नॉट आउटचा निर्णय दिला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. लेग बायच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात धावेमध्ये भर पडते. 2 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. या बॉलवर चौकार षटकार मारावाच लागेल तर या सामन्यामध्ये तुम्ही राहणार आहात. 2 चेंडू आणि 2 बॉलमध्ये 11 धावांची गरज. सर्वे सध्या स्ट्रायकर एंडला. सोन्याला पूर्णपणे शांत ठेवलंय. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. धावा कराव्याच लागणार आहेत 11. म्हणजेच काय दोन्ही बॉलवर 2 मोठे फटकेच मारावे लागणार आहेत. चौकार षटकार आला तर एका धावेने संघ हरेल. पुढचा बॉल यावेळेला लेग स्टंपवरचा मारा. पंच सांगताय सरळ चाललाय बॉल विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. त्याच्यामुळे आता परत एक वेळा कहाणी बदलली आहे या मॅचची. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. राऊंड विकेटने एक चांगला मारा केला होता. बरोबर राऊंड विकेटने लेग स्टंपवरून ऑफ स्टिकला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. शेवटचा एक बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावर वाघिवली वाडा. परत एक वेळा फसवा बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल आणि हा सामना इथे संपला असं जाहीर केले पंचाने. हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम किंग 11 KDH वाघिवलीवाडा. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सूरज याला, ज्याने अफलातून बॅटिंग केली. पहिल्याच मॅच मध्ये दमदार अर्धशतक ठोकलं. सूरज पाटील ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर जसं सामन्याला सुरुवात होईल या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया संतोष पंडित सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या मॅन ऑफ द मॅचच्या मानकऱ्याला हा सन्मान देण्या अगोदर आकाश तारेकर याला विनंती असेल की प्लीज आपण संयोजकांच्या विनंतीस सन्मान देऊन प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस बॉक्सकडे यायचं आहे, ज्या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लेजर